ए गाडी चालवतेस की नाही. म्हणून तुला ड्रायव्हिंग शिकणं खूप गरजेचं आहे. कॉन्फिडन्स. लहानपणापासूनच आपण मुली कुठेतरी खूप नॉट कॉन्फिडंट असतो आणि जेव्हा तू स्वतःची गाडी चालवतेस किंवा स्वतःचं वाहन स्वतःच्या हातात घेतेस ना, तेव्हा कुठेतरी तुला कॉन्फिडन्स येतो की तू आयुष्यात काहीही करू शकते. अरे इतना बड़ा कार चला सकती है, रोड का जजमेंट ला सकती है, तो खुद का लाइफ का स्टेयरिंग व्हील भी हाथ में ले ही सकती है ना. 2. आत्मविश्वास आणि त्या सकट एक रिस्पॉन्सिबिलिटी. कारण जेव्हा तुला कार येते तेव्हा तुला माहिती आहे की कोणाला कधीही गरज पडली तरी मी त्यांना हेल्प करू शकते आणि मी माझी नैतिक जबाबदारी ॲज अ माणूस म्हणून कम्प्लीट करू शकते. मेहनत करण्याची वृत्ती. कारण आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, गाडी शिकणं फारच सोपं असं नाहीये. म्हणजे सोपं आहे जर तू शिकलीस तर, पण मेहनत करावी लागते. यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट कारण की तुमचे पाय, तुमचे हात, तुमचं डोकं, तुमची नजर सगळं एकत्र इन्व्हॉल्व्ड असतं. त्यामुळे एक, तुझं कॉन्सन्ट्रेशन पण बेटर होणार आहे आणि 2, तू खूप जागृत होणार आहेस. यू आर गोइंग टू बी अवेअर ऑफ एव्हरीथिंग आणि स्वतःच्या मेहनतीने जी तू ही गाडी घेणार आहेस ना, त्यामुळे तुझा आत्मविश्वास, तुझा कॉन्फिडन्स, तुझं मन, तुझं रिस्पॉन्सिबिलिटी सगळं कमाल होणार आहे. आणि आय वोंट डिनाय, स्वतःच्या हातात जेव्हा स्वतःची गाडी येते ना, तेव्हा ती नशाच वेगळी असते. डझंट मॅटर इफ युअर कार इज बिग ऑर स्मॉल, युअर कार इज युअर कार अँड इट इज युअर वेपन फॉर युअर कॉन्फिडन्स.